तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या भागामध्ये काही इंटरेस्टिंग टॉपिक घडला आहे. तर जो सत्य असतो तो मंजूला म्हणतो, "आता वाघमारे लढायचं आणि रडायचं नाही, लढायचं आता." त्यानंतर ज्या वाघमारे असतात त्या मग त्या ठिकाणी त्याच्या आईकडं आणि बहिणीकडे जातात. गेल्यानंतर जेव्हा आत्या असते त्यांना दोघांनाही घराबाहेर काढते आणि मग वाघमारे धरतात आणि वाघमारे आल्यानंतर आत्या म्हणते, "ए जाईत या दोघींना तुझ्या माहेरला घेऊन आणि तिथंच राहू दे, या घरात पाऊल ठेवायचं नाही." त्यानंतर आत्या दरवाजा बंद करायला लागते. तेवढ्यात वाघमारे हा दरवाजाला हात लावतात आणि म्हणतात, "ए आत्ते, गप्प बस. तुझं घरचं घर असल्यासारखं नको करू. तुला राहून देतोय ना आम्ही, हीच खूप मोठी गोष्ट आहे." त्या ठिकाणी आत्या मोठ्याने ओरडायला लागते. त्या ठिकाणी मंजू बोलते, "ए ओरडू नको, ओरडायचं काम नाही. हे आमचं घर आहे. आम्ही आमच्या घरातून तू कसं काढते गं? तुला शेवटचं सांगते, माझ्या नादाला लागू नको, नाहीतर खूप अवघड होऊन बसेल हां. कारण मी आता ऐकण्यासारखी नाही. मला काही बोलली तर मी आत्तापर्यंत खपून घेतलं. पण माझ्या बहिणीला आणि आईला बोलली ना तर सोडणार नाही तुला." तर अमृता बोलते, मंजू तू आमच्या बाजूला बोलू नको. तू माहिती आहे ही जी वेळ आली आहे ना तुझ्यामुळे आली आहे." तर वाघमारे बोलतात, "ए गप्प बस. तुझं डोकं फिरलं आहे का? आणि तू ऐकून का घेते गं? तू कशी आहे तुला माहिती आहे का? अगं खरं तर तू मला आधार देत असते. पण तूच आज ऐकून घेत आहे खाली मान घालून. अगं तू गुन्हेगार नाही आहे. तुला कळत कसं नाही अमृता?" अमृता रडायला लागते. त्या ठिकाणी जी मंजू असते ती बोलते, "हे बघ, तुला जे केलंय ना आम्ही, ते तुझ्यामुळे तुझ्या भल्यासाठी केलंय आणि हे बघ, तुला जर मी त्या दिवशी सोडून दिलं असतं ना, तर सर्वजण बोलले असते की बहिणीच्या या वशिल्यामुळे बाहेर पडली. पण आता तू निर्दोष होऊन बाहेर पडली आहे." त्या ठिकाणी अमृताचे डोळे उघडतात आणि जी अमृता असते ती मंजूला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, "माझ्याकडून चुकलं दीदी, खरंच ना." तर त्या ठिकाणी अमृता बोलते, "ए आत्ते, आता तू बघच मी तुझं काय करते ते." तर दुसरीकडं जे तात्यासाहेबांचा पी-ए असतो तो महिलांना काही साड्या वाटत असतो. तेवढ्यात सत्य येतो आणि म्हणतो, तात्यासाहेब कुठे आहे?" पण त्या ठिकाणी तो पी-ए बोलतो, "तात्यासाहेब मला बाहेर गेलेले आहे." "काय रे सत्या, काय काम होतं?" सत्य बोलतो, "काही नाही. ते आमचं तिकीट केलं होतं ना, वाघमाऱ्यांना सुट्टी मिळेना ते सांगायचं होतं, निरोप द्यायचा होता." तर त्या ठिकाणी पी-ओ बोलतो, "ठीक आहे सत्या. अरे तुला फुकट मिळतंय तर घे ना, कशाला उगाच आगाऊपणा करतो?" तर सत्य खूप चिडतो आणि म्हणतो, "ए पी-ए तू जर ह्यावेळेस जर आमचा निरोप पोहोचवला नाही ना, तर तुला पोहोचवू." तर दुसरीकडं वाघमारे घरी येतात आणि बोलतात, "सत्य खरंच ना, आज खूप भयानक घडलं. तुझा जो सल्ला ऐकून मी केलंय ना, ते खूपच इंटरेस्टिंग होतं." त्यानंतर सत्य बोलतो, "अशाच राहत जा वाघमारे तुम्ही, खूप डेंजर दिसता." तर मंजू बोलते, "नाही रे बाबा, असं कुठं राहत जाऊ. हे तुझं रूप आहे, तुला शोभून दिसतं, मी नाही. आता केलंय असं."